वाढवण बंदर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेवरून पालघर जिल्ह्यातील वरोर घोडापाडी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे। जिल्हा प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीने बळाचा वापर करून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। या कारवाईमुळे गावात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी 15 जूनला वरोर परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती। मात्र या प्रक्रियेला स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून जोरदार विरोध होत आहे। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून अग्निशमन दलाच्या गाड्याही तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की लोकशाही मार्गाने संवाद साधण्याऐवजी प्रशासनाकडून दबाव तंत्र वापरले जात असून जमिनी ताब्यात घेण्यासाठी बळजबरी केली जात आहे। आमच्या उपजीविकेचा आधार असलेल्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र जमल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे। दुसरीकडे प्रशासनाकडून या प्रकल्पाला विकासाच्या दृष्टीने महत्त्व असल्याचे सांगितले जात असून भूसंपादन प्रक्रिया कायदेशीर मार्गाने राबवली जात असल्याचे स्पष्ट केले आहे। मात्र स्थानिकांचा विरोध लक्षात घेता परिस्थिती संवेदनशील बनली आहे। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। विकास प्रकल्प राबवताना स्थानिक नागरिकांचा विश्वास, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि पारदर्शक संवाद हे अत्यंत आवश्यक आहे। बळजबरी किंवा भीतीचे वातावरण निर्माण करून कोणताही प्रकल्प दीर्घकाळ टिकणारा आणि यशस्वी होऊ शकत नाही। रिपोर्टर संदीप थोरात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।